नमस्कार फ्रेंड्स, ईट मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवली शेवची भाजी। चला मग जाणून घेऊया रेसिपी। शेवभाजी बनवण्यासाठी घेतली आहे मी एक मिक्स शेव, जी मिसळपावसाठी वापरतो। एक कांदा, 1.5 टमाटा, शिमला, लसूण आणि मिरची आणि थोडा कढीपत्ता फोडणीसाठी। सो कढाईमध्ये इथे तेल तापत ठेवलं। तेल तापल्यावर राई जिरा याच्यामध्ये टाकून घेतलं। त्याच्यानंतर आपण कांदा परतून घेऊया। कढीपत्ता घेतला घालून आणि जे बारीक चिरून ठेवलं होतं शिमला आणि टमाटा तेही याच्यामध्ये घालून घेतलं। छानपैकी सगळं परतून घेऊया। कांदा टमाटा थोडंसं नरमला की ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। हिंग घेतले घालून, धने पावडर, हळद, गरम मसाला, मिरची पावडर। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। याच्यामध्ये ऑलरेडी मी 3 मिरची घेतले, सो तिखट थोडंसं कमीच घेतलं आहे। सो याला छानपैकी परतून घेऊया। नंतर 2 सेकंड आपण ह्याला ढाकण देऊन ठेवूया। वाफेवर थोडंसं शिजवून घेऊया। सो आता आपण बघू शकता कांदा टमाटा छान नरमला आहे, तेलही सुटलं ह्याला। सो आता आपण याच्यामध्ये शेव घालून घेऊया। तुम्हाला हवे असल्यास तिखट घाटी आपण घेऊ शकता। सो ही शेव टमाट्याची भाजी खूप छान लागते, टेस्टी आणि झटपटही होती। चपातीबरोबर भाकरीबरोबर खाण्यास पण खूप छान लागते। सो अशा प्रकारे करून बघा। तुम्ही तुमच्या इथे कशा प्रकारे भाजी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। पाणी घेतलं अंदाजानुसार, थोडंसं ग्रेव्ही ठेवण्यासाठी। तुम्हाला हवे असेल तर थोडंसंच पाणी घालू शकता, ड्रायही करू शकता। सो आता हे थोडंसं एक 5 मिनटं आपण वाफेवर शिजवून घेऊया, जेणेकरून शेव थोडीशी नरम होईल। सो आपली भाजी झाली आहे रेडी। छानपैकी पाणी सुकवून घेतलं आहे। आता जास्त याला सुकवणार नाही, कारण आता ग्रेव्ही सुकून जाईल। सो भाजी झाली आहे झटपट रेडी। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।